राहतो। गणपती विसर्जनाच्या वेळी हजारो टन निर्माल्य नदी आणि तलावात विसर्जित केलं जातं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी दूषित होतं। हे टाळण्यासाठी निर्माल्याचा वापर करून गांडूळ खत तयार करण्याचा उपक्रम सिंधुदुर्गातला धामापूरच्या स्यमंतक या संस्थेने राबवला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपतीचं विसर्जन मोठ्या भक्तिभावानं होतं। पण विसर्जनावेळी जमा होणाऱ्या निर्माल्यामुळे नदी तलावाचं पाणी मात्र दूषित होतं। याला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्गातल्या धामापूरच्या स्यमंतक संस्थेनं त्या ठिकाणी निर्माल्य संजीवनी उपक्रम राबवलाय। या अंतर्गत विसर्जनावेळी जमा होणाऱ्या सर्व निर्माल्यापासून गांडूळ खत तयार केलं जातं। दरवर्षी हे निर्माल्य पाण्यात सोडलं जात होतं, त्याच्यामुळे कधी नदीचं जे स्वच्छता वगैरे होती ती होत नव्हती आणि खराब होत होतं पाणी। यंदा आम्ही एक वेगळी संकल्पना राबवलेली आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण सगळं निर्माल्य एकत्र करून त्याचं एक खत म्हणून आम्ही या ठिकाणी एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत। गेल्या वर्षी धामापूरमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला होता। यंदा मात्र काळसे, सरंबळ, मालवण आणि कुडाळ तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येतोय। गोळा होणाऱ्या निर्माल्यातून प्लास्टिक, कागद आणि फुलं वेगळी करून गांडूळ खत तयार केलं जातं। म्हणजे जी रिसायकलिंग होते, त्याच्या पेपर मेशने आम्ही विविध आकाराची भांडी, छोट्या आकाराची भांडी बनवतो आणि दुसरं ते प्लास्टिक असतं, प्लास्टिक आम्ही जाळतो, त्यामुळे आपलं पाणी प्रदूषित होत नाही। निर्माल्य संजीवनी उपक्रमासाठी स्यमंतक संस्थेला मुंबईच्या अवधूत चॅरिटेबल ट्रस्टचं सहकार्य लाभलंय। कॅमेरामन विनायक वारंगसह शशांक मराठे, साम मराठी, सिंधुदुर्ग। साम राज्यमध्ये इथेच थांबूयात। नमस्कार।